नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकतच असताल, तर याच संदर्भात आपले जे शेणखत आहे ते 10 पटीने अधिक शक्तिशाली, जे पिकांसाठी अतिशय उपयोगी पडणार आहे, तर हे 10 पटीने शक्तिशाली बनविण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. बघा, आपण शेणखतावर कशाची प्रक्रिया करणार आहोत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळणारे 210 रुपयाचे एकच औषधी आहे, ती म्हणजे ट्रायकोडर्मा, जे की बुरशीनाशक आहे. याचा वापर आपण शेणखतावर प्रक्रिया करण्यासाठी करणार आहोत. यामुळे मर रोग, मूळकूज आणि कॉलर रॉट यासारख्या रोगांना प्रतिबंध लागणार आहे. जमिनीतून पसरणाऱ्या या अदृश्य आणि घातक बुरशीजन्य रोगांमुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. यावर प्रभावी आणि शाश्वत उपाय जो आहे ट्रायकोडर्मा, जे की बुरशीनाशक आहे, ते आपल्याला कुठे मिळणार आहे हे आपण शेवटला बघणार आहोत. ट्रायकोडर्मा ही एक अत्यंत प्रभावी मित्र बुरशी आहे. ती जमिनीतील हानिकारक बुरशींना खाऊन नष्ट करते आणि पिकांच्या मुळांभोवती एक अभेद्य संरक्षक कवच तयार करते. याची किंमत आहे 210 रुपये प्रति लिटर. मित्रांनो, हे ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक आहे, विविध कंपन्यांचे मिळते, परंतु शाश्वत आणि 100% रिझल्टसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प पैठण रोड छत्रपती संभाजीनगर म्हणजेच NARP या ठिकाणी आपल्याला हे ट्रायकोडर्मा लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध असणार आहे. आता हे मल्टिप्लाय करण्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट म्हणजे काय काय लागणार आहे. ट्रायकोडर्मा 1 लिटर, त्यानंतर गूळ लागणार आहे आणि शेणखत लागणार आहे. हे आपण आपल्या क्षेत्रानुसार आपल्याला किती शेणखत वगैरे लागणार आहे त्या पद्धतीने आपण याचे प्रमाण ठरवू शकता. यासाठी आवश्यक साहित्यामध्ये आपण शेणखत घेतलेले आहे 100 किलो, जे की ओलसर असावे, पूर्ण सुके किंवा अगदी ओले नसावे, म्हणजे एकदम कोरडं पण नसावं, थोडं ओलसर असावं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ट्रायकोडर्मा 1 लिटर, जे की द्रवरूपामध्ये असणे गरजेचे आहे. त्यानंतर गूळ लागणार आहे आपल्याला 1 किलो. बुरशीचे अन्न म्हणून गुळाची मदत होते. पाणी 10 ते 15 लिटर आपल्याला ओलावा टिकवण्यासाठी आणि ताडपत्री किंवा गोणपाट हा शेणखताचा ढीग झाकण्यासाठी. या ठिकाणी पायरी म्हणजे स्टेप 1 काय असणार आहे, योग्य जागेची निवड आणि ढीग तयार करणे. आपल्याला जागा कशी निवडायची आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला झाडाखाली, संपूर्ण सावली असलेल्या झाडाखाली किंवा शेडमध्ये 100 किलो कुजलेले शेणखत पसरून घ्यायचे आहे. शेणखतामध्ये बघा, आपण हात घातल्यानंतर ते गरम लागते, म्हणजे ते उष्ण असते. हे थंड होण्यासाठी आपल्याला सावलीमध्ये पसरून टाकायचे आहे. हे खत गरम नसावे. अर्धवट कुजलेल्या खताच्या उष्णतेमुळे ट्रायकोडर्माची मित्र बुरशी मरू शकते. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शेणखत हे पसरून घेतल्यानंतर थंड झालेले असायला हवे. आता दुसरी स्टेप बघूया, द्रावण बनवणे. 1 किलो गूळ 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. गूळ हे बुरशीसाठी अन्न म्हणून काम करणार आहे. त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला 1 लिटर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तसेच राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या ठिकाणून आपल्याला 210 रुपये प्रति लिटर याप्रमाणे ट्रायकोडर्माचे लिक्विड द्रावण मिळणार आहे. ते आपल्याला घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये, गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर हे द्रावण पसरवलेल्या शेणखतावर सर्व बाजूंनी सारखे शिंपडून घ्यायचे आहे आणि फावड्याने वर खाली करून घ्यायचे आहे. म्हणजे हे द्रावण आपण शेणखतावर शिंपडून घ्यायचे आहे आणि फावड्याने एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहे. ह्या झाल्या 3 स्टेप. त्यानंतर खतामध्ये 30 ते 40% ओलावा असणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी आपण चित्रामध्ये बघू शकता, डाव्या साईडला राईट केलेले चित्र आहे. तशा पद्धतीने गोळा तयार व्हायला पाहिजे. आपण
शेणखतावर प्रक्रिया केल्यानंतर हाताने खताचा लाडू वळवल्यावर तो सहज बनला पाहिजे इतका ओलावा पुरेसा आहे. परंतु आपण पाणी जास्त झाले कसे समजावे? आपण शेणखत एक मूठभर घेतले आणि ते जर हातामधून पाणी खाली येत असेल तर ते पाणी जास्त नसायला हवे. त्यामुळे योग्य पद्धत असणार आहे डाव्या साईडला फोटोमध्ये दिसणारे चित्र. अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे. आता हा ढीग आपल्याला झाकून ठेवायचा आहे 10 ते 15 दिवस. मिश्रण एकत्र केल्यानंतर त्याचा एक ढीग तयार करायचा आहे. हा ढीग जुने गोणपाटाची किंवा तागाची पोती किंवा प्लास्टिक ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे. मित्रांनो, आपण मागील सर्व पायऱ्या पूर्ण केल्यानंतर ह्या शेणखताचा एक ढीग तयार करायचा आहे. त्यावर गोणपाट टाकायचा आहे किंवा ताडपत्रीने व्यवस्थित झाकून टाकायचे आहे. यामुळे आतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि बुरशीच्या वाढीसाठी आवश्यक असलेला अंधार मिळतो. ही प्रक्रिया 10 ते 15 दिवस चालते. आता स्टेप 5वी काय असणार आहे? बुरशीला श्वास घेऊ देण्यासाठी देखरेख आणि उलटपालट. मित्रांनो, यामध्ये ट्रायकोडर्मामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम असल्यामुळे दर 4 ते 5 दिवसांनी ढिगावरील आच्छादन उघडून पाहायचे आहे. जर खत सुके वाटत असेल, हातात घेतल्यानंतर जर ते कोरडे वाटत असेल तर त्यावर आपल्याला हलकेसे पाणी शिंपडायचे आहे. खत पुन्हा फावड्याने खालीवर करायचे आहे, म्हणजे खालची लेअर वर येईल, वरची लेअर खाली जाईल आणि खत मिक्सिंग म्हणजेच पूर्णपणे खालीवर होतील आणि आपले खत तयार होण्यास ऑक्सिजन पण त्यामध्ये ॲड होईल. असे केल्याने बुरशीला ऑक्सिजन मिळतो आणि संपूर्ण ढिगामध्ये तिची वाढ एकसारखी होते. म्हणून 4 ते 5 दिवसाला आपल्याला वरील गोणपाट काढून फावड्याच्या साहाय्याने हे खत म्हणजे शेणखत खालीवर करायचे आहे. पुढे बघा, पायरी शेवटची 6वी पायरी काय असणार आहे? साधारण 10 ते 15 दिवसात शेणखताच्या ढिगावर आणि आतमध्ये आपल्याला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या हिरवट रंगाचे बुरशीचे जाळे तयार झालेले दिसेल. तर हे पांढरे हिरव्या रंगाचे बुरशीचे जाळे म्हणजे मायसेलियम आहे. खताचा रंग हलका हिरवा दिसू लागला की समजून घ्यावे तुमचे ट्रायकोडर्मा समृद्ध शेणखत पिकांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे तयार झालेले आहे. यामध्ये बघा, शेणखतावर वाढलेली ही बुरशी आहे, हिरवी आणि पांढऱ्या रंगाची. यामुळे आपले शेणखत 10 पटीपेक्षा जास्त प्रभावशाली होणार आहे आणि आपल्या पिकांची वाढ जोमाने होणार आहे. आता शेतात वापरण्याची योग्य पद्धत. या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीनुसार शेणखत ज्या पद्धतीने आपण शेतामध्ये वापरतो त्याच पद्धतीने शेतामध्ये वापरायचा आहे. मित्रांनो, महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे? या ठिकाणी बघा, संपूर्ण प्रक्रिया सावलीतच करायची आहे. जमिनीत खत टाकल्यावर सतत योग्य ओलावा टिकवून ठेवायचा आहे. ट्रायकोडर्मा हा लिव्हिंग म्हणजेच बुरशी आहे, तिला जगण्यासाठी पाणी आणि ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणून आपल्याला सतत ओलावा टिकवून ठेवायचा आहे. रासायनिक बुरशीनाशके किमान 10 ते 15 दिवस वापरायचे नाहीत आणि कडक ऊन आणि थेट सूर्यप्रकाशामध्ये ही प्रक्रिया करायची नाही आहे. तर या ठिकाणी बघा, आजच सुरुवात करा. सुपीक जमीन निरोगी पीक यासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे ट्रायकोडर्मा हे द्रवरूप लिक्विड स्वरूपातील औषध आपण आपल्या शेतीमध्ये वापरायला सुरुवात करा. असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.